शहाद्यात शासकीय वसतिगृहातील जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा, 40 ते 50 विद्यार्थी रुग्णालयात. आमदार राजेश पाडवी यांनी तातडीने घेतली दखल. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. शहादा शहरातील शासकीय वसतिगृहात जेवण केल्यानंतर 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय निर्माण झाला असून विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना तातडीने शहादा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधून उपचाराची माहिती घेतली. तसेच आरोग्य विभाग आणि प्रशासनाला विद्यार्थ्यांवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या. सध्या जिल्हा शल्यचिकित्सक आणि खाजगी डॉक्टरांच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रशासनाने अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली असून विषबाधेचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. आमदार राजेश पाडवी यांनी पालकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले आहे. परिवर्तन 24 न्यूज या घटनेवरील प्रत्येक अधिकृत अपडेट आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवत राहील. नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा. आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं. त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले. माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले. उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे. थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले. खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत. नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. धन्यवाद.